रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. प्रश्न आहे मुंबई महापालिकेमध्ये जे आहे अबकी बार सौपार असं जे सर्वेक्षण झालेलं आहे त्यामध्ये मुंबई महापालिकेत भाजपला सपशेल बहुमत मिळेल असं सांगितलं जात आहे. आपण बघा आता काय होतं. मी सांगितलं मुंबई असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, कोणी किती गर्जना केल्या, किती बडबड केली, तरी या ठिकाणी लोकांचा विश्वास हा भाजपवर आहे, देवेंद्रजीवर आहे, महायुतीवर आहे. एकनाथजी पण आहेत, दादा पण आहेत. मला वाटतं सर्वांचा विश्वास आता महायुतीवर आहे. वरपासून खालपर्यंत आमचं सरकार आहे. विकास करायचा असेल, चांगली कामं करायची असतील तर निश्चित महायुतीशिवाय आता पर्याय नाही. लोकांनाही माहिती आहे, कारण बाकीच्या पक्षांची हालत काय झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये लोक त्यांना कुठे नेऊन ठेवतील हे आपल्याकडे बघवणार नाही. इतकी वाईट अवस्था त्यांची होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जे सर्वे रिपोर्ट येत आहेत ते खरे आहे. स्पष्ट बहुमत आपल्या त्या ठिकाणी येईल, महायुतीचं येईल. सगळ्या ठिकाणी मी ज्या ज्या महापालिका सांगितल्या त्या सगळ्या ठिकाणी एक हाती मी ते जिंकू. आघाडीचा शेवटचा दिवस आहे. तुम्हाला या ठिकाणी 4-5 जागात जर बिनविरोध झालं तर एक हाती तुमची सत्ता आजच विजय मी निश्चित. सांगितलं बहुमताचा विषय नाही या ठिकाणी. आम्हाला 100% मागच्या वेळेला पण आमच्या 100% जागा होत्या. निकालाच्या वेळेचा विषय पण हो, निकाल काय म्हणजे मग मी सांगतोय तुम्हाला की ते 100%. पण आज निकाल निश्चित होईल असं वाटतंय तुम्हाला? आजच पिक्चर क्लिअर होईल? तो झालेलाच आहे. आधी निवडणुकीला फॉर्म भरण्याच्या पूर्वी आमचे निकाल झाले असतात. काय आमचं काम इथे एवढं आहे. काय निकाल आमचं काम एवढं या ठिकाणी इथे भाजपच फक्त हे तुम्हाला सांगावं लागेल का मला? इथे मी सांगितलं की इथे एकही झेडपी, पंचायत समिती, मार्केट कमिटी, शेतकरी संघ, कोऑपरेटिव्ह संस्था असतील, नगरपालिका, शेंदुर्णी नगरपालिका, या ठिकाणी एकही जण दुसऱ्या पक्षाचा नाही. आता अजून यापेक्षा तुम्हाला काय सांगू मी जास्त? आमचं बहुमत येणार आहे की नाही म्हणून. मुंबई महापालिकेवर जे आहे मनसेला सोबत घेऊन महाविकास आघाडीने निवडणूक लढवावी यासाठी शरद पवार सहमत झालेले आहेत. त्यांनी देखील तयारी दर्शवलेली आहे. त्यांनी लगेच तयारी करावी आणि सुरुवात करावी त्या निवडणुकीच्या लढाईला. दोंडाईच्या नंतर जामनेरमध्ये बिनविरोध भाजपने यश मिळवलेलं आहे. आज चित्र स्पष्ट होणार आहे. अजूनही काही नगरपालिका ज्या आहेत त्या बिनविरोध होऊ शकतात. आज प्रयत्न चाललेत पण अजून त्यात यश आलेलं नाही. पण अजून 2 तास आहेत. तुम्ही जर मला लवकर सोडलं तर मी एखाद दुसरी नगरपालिका आरक्षणाचा विषय आहे. काही नगरपालिकांमध्ये आरक्षण क्रॉस केलेलं आहे. मला वाटतं ही बाब न्यायप्रविष्ट आहे. आरक्षणाची बाब ही न्यायप्रविष्ट आहे. मला वाटतं 23 तारखेला मला असं वाटतं की आता पुन्हा अंतिम सुनावणीच्या ठिकाणी आहे आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील.